वंदे मातरम गीतावरून विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या भाजपकडून नागपूर महानगरपालिकेमध्ये मोठी चूक झाली आहे। भाजप शासित नागपूर महानगरपालिकेनं वंदे मातरमच्या 6 कडव्यांपैकी केवळ 2 कडवी गायली आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसच्या वंदे मातरम विरोधातील भूमिकेवरून देशवासियांना एकत्र येण्याचं आवाहन केलेलं असतानाच भाजपच्या ताब्यात असलेल्या नागपूर महानगरपालिकेनं मात्र गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये वंदे मातरमच्या 6 कडव्यांपैकी केवळ 2च कडवी गायली आहेत। प्रशासनाच्या या कृतीमुळे प्रशासकीय स्तरावरती मोठी चूक झाल्याचं समोर आलंय। सरकारच्या वंदे मातरमच्या सर्व 6 कडवी गायनाच्या निर्देशांची अंमलबजावणी नागपूर महानगरपालिकेमध्ये का झाली नाही याबाबत प्रशासनाला आता प्रश्नांना सामोरं जावं लागू शकतं। तर ही कर्मचाऱ्यांच्या हातून झालेली तांत्रिक चूक आहे, त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत असं स्पष्टीकरण नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी यांनी दिलंय। अशी चूक परत होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। नेमकं काय झालं होतं की कालच्या सर्वसाधारण सभेमध्ये 2च कडवे गायले गेले? आमचं दरवेळेसचं जे सभागृह असतं ते सुरेश भट सभागृहात होत असतं आणि आम्ही गेल्या सभागृहाच्या म्हणजे कालच्या सभागृहाच्या आधीच आम्ही नियोजन भवनामध्ये ते शिफ्ट केलं। त्यामुळे आमचा स्टाफ आणि तिकडली टेक्निकल परिस्थिती पण ही तेवढी अद्ययावत नव्हती। जेव्हा ते 2च कडवे वाजले आम्हाला तेव्हाच लक्षात आलं की हे चुकीचं झालं आहे म्हणून, आणि तेव्हा मी आपापसात चर्चाही केली, पण सभागृह थोडंसं पुढे चाललं गेलं होतं। कारवाई त्याची पूर्ण सुरू होऊन गेली होती, त्यामुळे आम्ही त्याच्यात ते पूर्ण कंटिन्युअस गाऊ शकलो नाही। पण आम्हाला ते तेव्हाच लक्षात आलं होतं ज्या कर्मचाऱ्यांनी किंवा जे जो आमचा स्टाफ होता ज्यांच्या माध्यमातून ही चूक झाली, आम्ही तत्काळ त्याच्यावरही चौकशी करायचे आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे काल जे झालं ते तांत्रिक अडचणीमुळे झालं आणि आम्ही त्याबाबत चौकशीचे आदेशही दिले आहे आणि जे झालं ते निश्चित चूक झालं, पण याच्या पुढे ते होणार नाही याची खबरदारी 100% घेतल्या जाईल। काँग्रेसचं असं म्हणणं आहे किंवा विरोधी पक्ष नेत्यांनी म्हटलं की तुम्ही त्यांच्या नेत्यांना गोव्यामध्ये जो कार्यक्रम झाला त्यावरनं लक्ष करतात किंवा दिल्लीच्या कार्यक्रमामध्ये जो प्रकार घडला त्यावरनं लक्ष करता, मात्र खुद्द भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये जर काही हे प्रकार घडत असेल तर मग तुम्ही आम्हाला का दोष देता? हा प्रकार नाही आहे, ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झालेली चूक आहे। पण काँग्रेसनी हे बोलण्याचा त्यांना एक काडीचा अधिकार नाही। जेव्हा त्यांच्या सुप्रीमो, जेव्हा त्यांच्या सर्वोच्च नेता जे त्यांना मानतात, ज्यांची मानसिकता आहे की आपण सर्वांनी टी व्हीवर बघितलं की माननीय सोनिया गांधींनी कशा प्रकारे त्याच्याबद्दलचा विरोध दर्शवला, त्यामुळे काँग्रेसला हे विधान करण्याचा काही एक अधिकार नाही आहे। ज्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही तांत्रिक चूक झाली त्याच्यावर 100% आम्ही चौकशी करणार आहोत आणि ही चूक पुन्हा होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।